नमस्कार मित्रांनो, बात निकलेगी तो याचा एपिसोड 9 आज मी आपल्यासमोर सादर करतोय। 3 छोटे छोटे लेखांक मी निवडलेत, तसे ते एकमेकांशी जोडलेले असे नाहीत, पण आपल्या दैनंदिन आयुष्यामधल्या काही उणे अधिक सवयी, गोष्टी, रूढी, प्रथा आणि प्रचलित बाबी ह्यांना स्पर्श करणारे आहेत। ह्यातला पहिला आहे रोल आणि रील। रोल आणि रील काय होतं, ऑपरेशन नंतर साधारणतः आठवड्याभरानंतर माझे बालरुग्ण माझ्या ऑफिसमध्ये फॉलोअपसाठी येतात। आता त्यांची भीड बऱ्यापैकी चेपलेली असते। ते माझ्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी तयार झालेले असतात। परवा असंच एकाशी संवाद चालू असताना मी विचारले, काय रे, तू मोठेपणी कोण होणार आहेस? रील स्टार, खाडकन उत्तर आले। मला काहीही केल्या अर्थबोध होईना। शेवटी त्याचे वडील म्हणाले, अहो सर, ते यूट्यूबमध्ये छोटे छोटे 30 सेकंदे ते 3 मिनिटापर्यंतच्या फिल्म असतात ना, ते म्हणजे रील, आणि ते तयार करून व्हायरल करून ह्याला रील स्टार व्हायचे आहे। माझे डोके अक्षरशः गरगरू लागले। सिनेमात काम करून अभिनेता व्हायचं आहे म्हणला असता तर एक वेळ मी ते मान्य केलं असते, पण इथं त्याला रोल नको होता, रील हवा होता। आजच्या पिढीमध्ये आबालवृद्धांना मोबाईलने झपाटून टाकले आहे। इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, मानवी अस्तित्व आणि चराचरामध्ये हा काही इंचाचा पडदा सर्व काही व्यापून उरला आहे। ह्या पडद्यामुळे गप्पा गोष्टींना आडपडदाच मुळी आता राहिलेला नाही। म्हणाल तर पैशाची देवाणघेवाणी सोपी झाली आहे। पैशांसाठी अजीजी नाही, आता फक्त जी पे करायचा उरला आहे। गाणी ऐकायची आहेत, स्पॉटिफाय आहे। सिनेमा पाहायचा आहे, यूट्यूब आहे। क्रिकेटची मॅच आणि फुटबॉलचं ग्राउंडही आता केवळ या 2 ते 3 इंचांमध्ये सामावलेलं आहे। सामान मागवण्यापासून गोष्टी विकण्यापर्यंत सारी दुनिया या 6-7 इंचांच्या डबीमध्ये विसावलेली आहे। त्यातही स्वतःचा आविष्कार करून त्याचा प्रसार आणि प्रसंगी व्यापार करण्याची रील वृत्ती आता वृद्धिंगत होते आहे। तंत्रज्ञान माणसाच्या या अंतरीच्या नाना कळांना खतपाणी घालत आहे। वेगवेगळी ॲप्स आवाज रेकॉर्ड करण्याची, केलेलं रेकॉर्डिंग एडिट करण्याची, मुक्या प्राण्यांना मानवी बोलीचे शब्द आणि स्वर देण्याची, प्रसंगी मनातील मानवी भावना आणि विचार कार्टून रूपाने आणि त्या प्राण्यांच्या किंवा अगदी छोट्या बाळांच्या रूपानं व्यक्त करण्याची संधी तंत्रज्ञान देत आहे। 15 सेकंदात व्यक्त होणं आणि पाहणाऱ्याला हसवणं किंवा विचार करायला लावणं हे म्हणावं इतकं सोपं नाही आहे। रीलचा मतितार्थ अर्थात कंटेंट महत्त्वाचा, त्यातूनच कंटेंट रायटर ही नवीन जमात उदयाला आली आहे। अंगविक्षेप, चेहऱ्यावरचे हावभाव, तसेच चटपटीत संवाद आणि हजरजबाबी टायमिंग महत्त्वाचं आहे। रोजच्या जीवनामधला विरोधाभास आणि व्यंग टिपकागदासारखं टिपून ते काही सेकंदात प्रभावीपणे सादर करणं हेही येरागबाळ्याचं काम नाही। विचारांचा रवंथ सोपा आहे, आचारांचे रील हेच कठीण आहे। केलेला रील
हा वाऱ्यासारखा पसरवणे अर्थात व्हायरल करणे ही महत्त्वाचे. मग त्याला लाखो किंवा करोडांच्या हिट्स मिळतील ह्याची व्यवस्था करायची आणि त्यातूनच आपला एक डेडिकेटेड असा प्रेक्षक वर्ग तयार करायचा जो तुमच्या पुढच्या रीलची वाट बघेल, त्याला आपल्या सादरीकरणाची प्रतीक्षा करायला लावणं म्हणजेच रील स्टार होणं आहे. बरं, एक या रील्समुळे खेडोपाड्यांमध्ये पसरलेल्या माझ्या बंधू भगिनींना एक नवी संधी मिळालेली आहे. सिनेमाच्या प्रसिद्ध गाण्यांवरचा त्यांचा उत्कृष्ट असा पदन्यास लिप सिंक ही ओठांची हालचाल पाहिल्यावर त्यांच्या अंगामधल्या अभिनय, नृत्य, संवाद आणि संगीतपटुत्व ही टॅलेंट्स किती कुठून कुठून भरलेली आहेत हे जाणवतं आणि त्यातूनच तुम्हाला जाहिराती आणि रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळते. रील स्टार तुमच्या आमच्या घरातले सदस्य होतात. रील अशा रीतीने सिने क्षेत्रामधील वंशावळीला आणि कास्टिंग काउच या दोन्ही गोष्टींना तिलांजली देते आहे. मांजर आणि कुत्र्यांवरची रील्स पाहून घरातल्या माझ्या प्राण्यांवरचं माझं प्रेम वाढतं आणि झोपेत माझ्या चेहऱ्यावरून नखं न लावता अलगद हात फिरवणाऱ्या बंटी बोक्याच्या मनीचे गूढही मला उलगडतं. रील ही अशा रीतीने स्मॉल इन्व्हेस्टमेंट पण लॉंग आउटरीच असा एक पर्याय ठरतो आहे. मला पटतं हे सगळं आहे, पण मला फक्त एक खंत आहे. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटलायझेशनच्या काळात होणारी प्रत्येक कलाकृती आपलं अक्षयत्व हरवून बसली आहे. आज पुलंचं साहित्य ते पुलंचं साहित्य ते 35, 40, 50 वर्षांनंतरही तितकंच अक्षयी आहे. लताबाईंचा स्वर तो लताबाईंचा स्वर. हे अक्षयत्व कुठेतरी गमावलं जात आहे का? आणि काही सेकंदांपुरती, काही मिनिटांपुरती हसवणूक म्हणजे रील परफॉर्मन्स असं ह्याचं स्वरूप येतं आहे. एका महिन्यानंतर त्या रीलचं नामोनिशाणही कुठे उरत नाही. जो समाज कलाकृती आणि वाङ्मयाचं अक्षरत्व जपत नाही त्या समाजाचा ऱ्हास होतो असा माझा दृढ विश्वास आहे. कलाकृतींना विकृतींचं स्वरूप कधीही येता कामा नये, उलट त्या आपल्या प्रकृती व्हायला हव्यात. तस्मात मित्रांनो, रील करा पण रोल विसरू नका. एपिसोड 9चा दुसरा जो लेखांक आहे हा तुमच्या माझ्या प्रवासामध्ये नित्यनेमाने येणारा अनुभव आहे. कोणी किती सामान कॅरी करायचं याचे निकष ठरलेले असतात जे कधीही पाळले जात नाहीत. मग एक्सेस बॅगेजबद्दल पैसे भरताना करावयाची हुज्जत किंवा करायच्या आकडेमोडी ह्या सगळ्यांमधनं माझ्या एक लक्षात येतं की आपण आयुष्याच्या प्रवासातही नाही तिथे, नाही तेव्हा, नाही तेवढं सामान कॅरी करतो आहोत. आणि ह्यातनंच लिहिलेला हा लेखांक आहे. ह्याचं नाव आहे केबिन बॅगेज. तसं बघायला गेलो तर आता मी फारसा प्रवास करत नाही. वाढत्या वयानुसार ठिकठिकाणची व्याख्यानं आणि अध्यक्षपदं. माझे वडील जेव्हा हयात होते तेव्हा मला विचारायचे, ह्या रविवारची सुपारी कुठं आहे? सो ह्या सुपाऱ्या आता थांबवल्यामुळे विमान प्रवासाचे प्रसंग तसे कमी येतात. पण तरीसुद्धा सामान फारसे कॅरी न करण्याकडे माझा कल असतो. केबिन बॅगेज आणि चेक इन बॅगेज ह्या वर्गवारीमध्ये चेक्ड इन तर नाहीच नाही आणि केबिनमध्ये सुद्धा सुटसुटीत खांद्यावरची एक सॅक. काही सहप्रवाशांच्या मात्र मोठाल्या
विमानाच्या ओव्हरहेड कंपार्टमेंटमध्ये न मावणाऱ्या सूटकेसेस पाहून मी नेहमीच स्तंभित होतो. मोठ्या मुश्किलीनं ते त्या बॅगा तिथं दाबत असतात आणि डोक्यावरती कसाबसा करून कोंबून तो भार चढवला की अगदी जितम मया असा भाव आणून मंडळी आपल्या सीटवर स्थानापन्न होतात. शेजारची पाजारची मंडळी हे डोक्यावर पडणार तर नाही ना या भीतीनं ग्रस्त असतात. उतरण्याच्या वेळी पुन्हा या सगळ्या द्राविडी प्राणायामाला सामोरे जावेच लागते. अर्थात बहुतेक मंडळींनी याहून दुसरी थोरली बॅग ही चेक इन केलेली असते, म्हणजे ती येईपर्यंत थांबावे लागते हे वेगळेच. आयुष्याचे माझ्या मते हे नेमकं असं असतं. अनेक गोष्टी प्रत्यक्ष किंवा घडलेल्या आठवणींच्या रूपानं आपण मनामध्ये कॅरी करत राहतो. 20 years ago when I was in the chair ह्या असल्या वक्तव्यांचा मला मनापासून तिटकार आहे. घड्याळाचे काटे फिरले तरी ह्यांच्या मनामध्ये आठवणींचे काटे कुठेतरी रुतलेलेच असतात. त्यापैकी काही आठवणी अनेकदा बोचऱ्या असतात. जखमा भरल्या तरी व्रण उरतो आणि काटा निघाला तरी बोच मात्र कायम राहते. प्रत्येक वेळेला वर्तमान भूतकाळाशी ताडून तपासून पाहावयाची ही सवय म्हणजे केबिन बॅगेज कॅरी करणे होय. माणसं जिथल्या तिथं सोडून द्यायला शिकत नाहीत. उलट एखाद्या डॉक्युमेंटच्या कॉपीजवर कॉपीज निघाव्यात आणि पुढे त्यांना प्रोटेक्टेड मेनूचं स्वरूप प्राप्त व्हावं तशी काहीशी ही अवस्था असते. हे केबिन बॅगेज आपल्याला कष्टी करते, आपल्या प्रगतीला आणि पुढच्या वाटचालीला पायबंद करते. नवीन संकल्पनांना उभारी देताना आपले पाय मागे ओढते. एखाद्या नव्या ठिकाणी कामाला प्रारंभ करताना, नवीन ऑफिस आहे, तुमची नव्यानं नेमणूक झाली आहे, चांगला टीम लीडर कोण? तर जो आपल्या जुन्या सहकार्यांना बोलवून घेऊन, ज्याला आमच्या ऑफिशियल लँग्वेजमध्ये पोचिंग असं म्हणतात, तर ह्या जुन्या सहकार्यांना बोलवून घेण्याचा आटापिटा करत नाही, तर नव्या ऑफिसमधल्या नव्या सहकार्यांच्या बरोबर नवीन टीम बांधतो, तोच खरा टीम लीडर. ही लीड्स बाय हिज कॅरेक्टर. तस्मात मंडळी, लेखांक छोटा आहे पण आशय मोठा आहे. केबिन बॅगेज हलक्यात हलके ठेवा. तुमचा भूतकाळ चेक इन करू नका, कारण प्रत्येक प्रवास नवा असतो आणि त्याचा टवटवीत तजेला अनुभवण्यासाठी हलके राहा. मित्रांनो, तिसरा जो आजचा लेखांक आहे 9व्या एपिसोडचा, हा थोडा अंतर्मुख करणारा आहे. जीवन आणि मृत्यू कोणालाही चुकलेले नाहीत. प्रत्येक मृत्यू हा दुःखदायक असतो. तो कधी घरातल्या नातेवाईकांचा असतो, सुहृदांचा असतो, मित्रांचा असतो, शेजारी पाजाऱ्यांचा असतो. त्रास देतात त्या गेलेल्या माणसाबरोबर आपण जगलेल्या आठवणी. पण रामदासांनी 2 ओळी लिहिल्यात. मी लहानपणी शाळेत वाचल्या होत्या आणि त्या माझ्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत. आजचा लेखांक हा त्या रामदासांच्या ओळींवरती आहे. लेखांक आहे मरे एक त्याचा. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. आता आज या ओळी आठवण्यासाठी, अचानक आठवण होण्यासाठी कारणीभूत काय ठरलं, तर दुपारी रुग्णालयामध्ये भरलेली शोकसभा. रुग्णालयाच्या पूर्वीच्या प्रमुखांचं निधन झाल्यामुळे शोकसभा ठेवली होती. बोलणाऱ्यांची रांग, परत परत जुन्या त्याच गोष्टींना दिलेला उजाळा, जिवंतपणे त्या व्यक्तीत कधीही प्रकट न झालेले सद्गुण मेल्यानंतर त्याला चिकटवण्याची
जणू अहमहमिकाच लागलेली. गुणवर्णन करताना प्रसंगानुरूप आपण संदर्भ आणि सौजन्य चुकतो आहोत याचंही भान हरपलेलं. महाशय 99 वर्ष जगून गेले हे सांगताना एक जण म्हणाला, अहो फक्त एका रननं सेंचुरी हुकली. कधी कधी काय होतं, आपला गत व्यक्तीशी किती घनिष्ठ संबंध आला होता ह्याचे रसभरीत वर्णन करताना घडलेल्या घटनांचं विस्तृत कथन जणू काही एखाद्या चित्रपटाची पटकथा उलगडावी असं सांगितलं जातं. काही महाभाग तर असे असतात की आपण गेलेल्या व्यक्तीचे स्मरण करायला उभे आहोत हे विसरून ते स्वतःचेच गुणविशेष सांगण्यावरती भर देतात. हे सगळं ऐकल्यावर गेलेली व्यक्ती फोटोतनं उतरून ह्यांच्या श्रीमुखात तर भडकवणार नाही ना ह्याची मला सदोदित भीती वाटत आली आहे. ह्याच्या अगदी उलट प्रथा आणि प्रसंग पाश्चात्य देशांमध्ये. 2 वर्षापूर्वी माझी एक अतिशय जवळची डॉक्टर मैत्रीण कोविड नंतर झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे अमेरिकेमध्ये वारली. तिच्या फायनल जर्नीचा आणि रिमेंबरन्सचा एक मोठा सोहळा झाला. एक तर मृत्यूनंतर दहनाची अपॉइंटमेंट 14 दिवसांनंतर मिळाली. मग देह जतन करून ठेवण्यासाठी तुम्ही कोणती कास्केट निवडणार आहात, त्याच्यावरचं कोरीव काम तुम्हाला कसं आहे, तुम्ही मृतदेह दहन करताना कास्केटसह करणार आहात की कास्केटमधून काढून करणार आहात, तुम्हाला कोणत्या प्रकारची फुलं हवी आहेत, कोणता सुगंध तुम्हाला आसमंतामध्ये दरवळायला हवा आहे, प्रार्थना आणि संगीत कोणी आणि कोणत्या प्रकारचा हवा आहे, जाण्याचा मार्ग कोणता निवडायचा आहे, याची छापील प्रश्नावली बघितल्यावर माझं डोकं अक्षरशः भणभणायला लागलं. आणि मला आठवण झाली 1986 साली ते 1991 या माझ्या शैक्षणिक वर्षांमध्ये मी KEMमध्ये काम करत होतो. वॉर्ड 3 हा आमचा लहान मुलांच्या शस्त्रक्रियांचा वॉर्ड होता, पण थोड्याफार फरकाने अख्खं KEMच आमचं घर होतं. परळच्या नाक्यावरती चिरशांती नावाचं एक दुकान होतं. हे दुकान कधीही बंद व्हायचं नाही, कारण अंत्योदयाचे अंत्यविधीचे सामान बांबू, झावळ्या, रश्या, मडक्या आणि नारळापासून तिथं मिळायचं. केममध्ये बॉडी किती नंबर वॉर्डात झाली आहे एवढं कळवलं की मडके, तरट, बांबू, जावळ्या, रश्या योग्य ठिकाणी पोचते केले जायचे. इतकंच नाही तर 1, 2, 3, 4 कसं जायचं बरोबर असं तालासुरामध्ये ठेकावर गाणारं एक भजनी मंडळही होतं. तेही त्यांची सेवा द्यायला तयार असायचं. जात बदलली, धर्म बदलला, रीतीभाती बदलल्या, पण मरणानंतरच्या सोहळ्यामध्ये फारसा कुठं कोणी कमी पडताना दिसलं नाही. अहो एवढं प्रेम, एवढी आपुलकी, एवढा खर्च त्या माणसाला उभ्या आयुष्यात लाभला असता तर कदाचित त्या बापड्यानं आपला मृत्यू सहर्ष आणि समाधानानं स्वीकारला असता. पण जिवंतपणी त्याच्या भाळी फक्त शिव्या, शाप, वेदना आणि अवहेलना, आणि मेल्यावर मात्र कुंकू, हळद आणि बुक्क्यांनी भरलेला असा मळवट. जीवनातला सर्वात विदारक विरोधाभास म्हणजे सजवलेली तिरडी आणि फुलांनी मढवलेला चिरशांतीचा रथ आहे. मग 3 ते 5 दिवसांनी शोकसभा होते. ही सुद्धा एक विलक्षण आर्थिक स्तरावरती शोकसभेचे ठिकाण ठरते. मध्यमवर्गीयांसाठी एखाद्या शाळेचा हॉल शनिवार रविवारी शाळा बंद असताना, आणि उच्चवर्गीयांसाठी पंचतारांकित हॉटेलचा बँक्वेट हॉल, आमंत्रण वृत्तपत्रांमधून, फुल पेज जाहिरातीमधून
व्हॉट्सअपच्या भडीमारामधून किंवा अत्यंत देखण्या सुगंधित अशा छापील पत्रिकेमधून, सभेच्या रस्त्यावर, चौकामध्ये सचित्र बॅनर्स, प्रत्यक्ष हॉलमध्ये मोगऱ्याचा किंवा पारिजातकाचा दरवळ, स्टेजवर चाफ्यांच्या माळांमध्ये हरवलेला एनलार्ज्ड असा फोटो, भजने आणि त्यानंतर सुरू होणारी लांबण लावणारी वर्णनपर भाषणांची मालिका. काही वेळेला सभा इतकी लांबते की फोटोतील व्यक्ती बाहेर येऊन माईक बंद करेल तर बरं असं वाटायला लागतं. वेळेचा प्रचंड अपव्यय होतो. या सगळ्या संस्मरणाच्या आणि संवेदनांच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल व्हायला हवा असं मला वाटतं. स्मरण ठेवायचं तर त्याच्या व्यक्तीच्या प्रवृत्तीचं, त्यांनी मूर्त रूप दिलेल्या संस्कृतीचं आणि सबकी भलाई अर्थात ग्रेटर गुड या अनुभूतीचं. करण्यासारखं खूप आहे. त्या व्यक्तीच्या नावे आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, निसर्गाचं संतुलन, सामाजिक मनोशांती अशा नव्या नव्या क्षितिजांना स्पर्श करण्याची आता गरज आहे. झाडं नुसती लावून उपयोग नाही, तर ती जगवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी सातत्य हवं. सभा ही केवळ एका संध्याकाळपुरती नाही, तर असा हा निसर्ग संगोपनाचा संवत्सर ही त्याची सार्वजनिक सार्वकालिक आठवण ठरावी. काही गोष्टी त्या गतव्यक्तीच्या मनात मागे उरल्या असतील तर त्या समाजासाठी पूर्ण करणे हे 10व्या-11व्या दिवसानंतर होणाऱ्या काकस्पर्शापेक्षाही महत्त्वाचे ठरावे. पण योजलेला प्रकल्प छोटा आहे का मोठा आहे हे पाहण्यापेक्षा तो पूर्णत्वाला नेणे ही खरी श्रद्धांजली. पुरेसा धनसंच तुमच्याकडे असेल तर 10-12 रुग्णांची सोय करणारं एक डायलिसिस सेंटर उघडा. तेवढी झेप नसेल तर एखाद्या सेंटरमधल्या एखाद्या रुग्णाला डायलिसिससाठी वर्षभराची मदत करा. कधी एखाद्या कर्करोग्याला औषधांच्या खरेदीमध्ये, किमोथेरपीच्या खरेदीमध्ये मदतीचा हात द्या. तर कधी अपुऱ्या वजनाच्या लो बर्थ वेट चिमण्या पाखरावर त्याच्या निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिटच्या महिन्यात 2 महिन्याच्या शुश्रूषेची सावली धरा. करायचे म्हटलं ना की असंख्य पर्याय सुचतील. तुम्ही निवडा. तुमच्या गत आप्तेष्टांच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी तुमचा मार्ग तुम्हीच निवडायचा आहे. रामदासांनी म्हटल्याप्रमाणे शोक संपणारच आहे, शुचिता आणि पावित्र्य मात्र मागे उरायला हवे.